आज बनवतोय आपण 1 किलो गाजराचा हलवा। गाजराचा हलवा कसं गाजर किसून करतात, परंतु आज कंटाळा आलाय, घाई गडबड आहे आणि झटपट होणारं म्हटलं तर गाजरं कशी किसायची, मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायची। आता वेळ जर असेल तर तुम्ही गाजर किसून घेऊ शकता, परंतु माझ्यासारख्या घाई गडबडीत जर कोणी मैत्रिणी अशा गाजराचा हलवा बनवणार असतील ना, तर ते मिक्सरच्या भांड्यात घाला, पटकन बारीक होतंय बघा आणि कमी वेळात ही गाजराचा हलवा रेसिपी जी आहे ती तयार होते। हळदी कुंकवाचा कार्यक्रम 20-25 मिनिटात गाजराचा हलवा बनवायचा होता। 1 किलो गाजरं घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि हे असं देठाकडचा आणि पाठीमागचा भाग आहे ना थोडासा कट करून घेते आणि गाजराला थोडीशी केसर असतात, तर ती काढण्यासाठी काय करते, ही साल जी आहे वरची ती काढून घेते बघा। धुवून घेतलेत तरी ही साल आहे वरची काढते आणि नंतर बारीक तुकडे करून घेते, बारीक कट करून घ्या किंवा किसून जरी घेतलं तरी काय हरकत नाही। तुमच्याकडे जसा वेळ आहे ना त्यानुसार तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता, परंतु मी बारीक त्याचे तुकडे करते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे फिरवून घेते। हे बघा अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बघा। 1 किलो गाजराचे काप जे केलेले आहे ते तयार आहेत। आता थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घालून हे बारीक करून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाडसरच असं आपल्याला हे वाटून घ्यायचं, म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे। आता भांड्यात जास्त प्रमाणात जर घातलं तर एकसारखं बारीक होत नाही, पण मिक्सरच्या भांड्यात पटकन ही रेसिपी आपल्याला करायची असेल तर मग मिक्सरच्या भांड्यात घालून हे फिरवून घ्यावंच लागणार आहे। थोडं थोडं घालते मिक्सरच्या भांड्यात आणि बारीक करून घेते। हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं मी बारीक करून घेतलं, जास्त बारीक केलेलं नाही, जाडसरच असं बारीक केले बघा। आता 1 किलो गाजराचा किस तर तयार आहे। आता तो हलवा करण्यासाठी दुधाचं प्रमाण, तुपाचं प्रमाण, साखरेचं प्रमाण अगदी अचूक असेल की परफेक्ट चवीचा गाजराचा हलवा बनवता येतो। मिल्क पावडर वापरली तर त्याची चव थोडीशी वेगळी लागते आणि मिल्क पावडरऐवजी दूध आणि दुधावरची साय जी वापरली तर चव छान लागते। या पद्धतीने तुम्ही कधी बनवलं नसेल ना मैत्रिणींनो तरी नक्की बनवा। गॅसवरती कढई ठेवली, सुरुवातीला हे जे गाजर किसून घेतलेलं आहे म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे ते तूप न घालता कोरडंच भाजून घ्यायचं, चवीला छान लागावे म्हणून ही स्टेप नक्की फॉलो करा मैत्रिणींनो। 2 मिनटासाठी हे गाजराचा किस त्यामध्ये तूप न घालता अगदी कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा, म्हणजे चव छान लागते, त्यासाठी हा परतून घ्यायचा। नंतर वरून तूप थोडंसं ॲड करायचं। तुम्ही कुकरमध्ये जरी बनवणार असाल ना तरी सुरुवातीला हा गाजराचा किस आहे तो असा परतून घ्या, तरच तो चवीला छान असा गाजराचा हलवा लागतो। आणि थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये तूप घातलं बघा, भरपूर असं तूप घालायचं, 3 ते 4 चमचे मोठे मी यामध्ये तूप घालणार आहे, कारण जास्त प्रमाणात गाजराचा किस होता, म्हणजे 1 किलोसाठी 3 ते 4 चमचे तुम्हाला त्यामध्ये तूप घालायचंच आहे बघा। तूप घातल्यानंतर पुन्हा थोडंसं परतून घेतलं, मिडियम फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे बघा, कारण गाजराचा ओलसरपणामुळे कसं तळाशी चिटकत नाही आणि छान असं हा किस तुपामध्ये नंतर भाजून घेतला बघा। आता यामध्ये आपल्याला दूध थोडंसं ॲड करायचं आहे। दूध साधारणतः 300 ml तर दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे। 1 किलो जर गाजर असतील ना तर 300 ml दूध घालायचं। दुधाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालेल, जास्त केलं तरी चालेल, परंतु साधारणतः हे जे प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे। 300 ml पर्यंत 1 ग्लास तरी त्यामध्ये दूध तुम्ही त्यामध्ये घालायचं आहे आणि दूध आणि 1 लिटर दुधावरची जेवढी साय आहे तेवढी त्यामध्ये घालणार आहे। 1 ग्लास दूध आणि 1 लिटर दुधावरची जी साय असेल ती त्यामध्ये घालायची। घरच्या साहित्यात जर बनवायचं असेल ना तर तुम्ही या पद्धतीने बनवा मैत्रिणींनो, छान चवीला असा या पद्धतीने बनवलेला गाजराचा हलवा चवीला छान लागतो। आता हे दुधामध्ये शिजवायचं आहे, दूध पूर्णपणे आटेपर्यंत हा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बघा। मिडियम फ्लेमवरती झाकण ठेवून छान अशी वाफ द्यायची, साधारणतः 15 ते 20 मिनिटामध्ये गाजराचा हलवा तयार होतो। एकसारखं हलवून घेतलं, त्यामध्ये आता 1 वाटी साखर घातलेली आहे बघा। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी किंवा यापेक्षा थोडंसं जास्त घेऊ शकता, परंतु गाजराला थोडासा गोडसरपणा असतोच आणि 1 किलो गाजरासाठी 1 वाटी साखर जे प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे बघा। आणि वजनी प्रमाण हवं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे।
साखर घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि छान असा या दुधामध्ये गाजराचा हलवा शिजू द्यायचा. अधूनमधून चेक करायचं, तर अशी कधीतरी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे अधूनमधून चेक करत अशा पद्धतीने हलवून पुन्हा झाकण ठेवून शिजू द्यायचं. आणि कुकरमध्ये जर बनवणार असाल ना तर दूध कमी वापरा, कारण कुकरमध्ये कसं दूध पटकन असं आटलं जात नाही किंवा कोरडा पटकन होत नाही, त्यामुळे कमी थोडंसं दुधाचं प्रमाण वापरा. अधूनमधून असं हलवून साधारणतः 15 ते 20 मिनटं हा शिजू दिला. छान असा कोरडा होईपर्यंत शिजू देते आणि नंतर तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते घाला. थोडीशी वेलची पूड घालायची, थोडंसं जायफळ किसून घालायचं. हे बघा छान असा कोरडा झाला आहे. आणखी 2 मिनटं छान परतून घेते आणि गाजराचा हलवा तयार आहे. थंड झाल्यानंतर यापेक्षा कोरडा होतो आणि अगदी रसरशीत असा गाजराचा हलवा तयार आहे. आता ड्रायफ्रूट्स काय करतात, गाजराच्या हलव्यात जर ड्रायफ्रूट्स घातले तर मुलं खात नाहीत, म्हणून मी घातलेले नाहीत. यामध्ये फक्त वेलची पूड घातली बघा. आणि मिल्क पावडर, खवा न वापरता जो बनवलेला गाजराचा हलवा आहे, अगदी कमी वेळात झटपट होतो. गाजर किसायचं टेन्शन नाही आणि घाई गडबडीत बनवायचं असेल तर या पद्धतीने बनवा मैत्रिणींनो. चवीला अप्रतिम असा लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.